मैत्रिणींनो, सर्वांना अशी मऊ लुसलुशीत कणिक हवी असते. आणि हे पीठ मळायचं कसं ते हात न लावता आणि आपले हात खराब न करता आणि परातही खराब होत नाही, हातही खराब नाहीत, परातही खराब नाही. मग यामुळे होतं काय की आपले हात पण धुयाचं टेन्शन राहत नाही आणि परातही धुयाचं टेन्शन राहत नाही आणि ते पीठ अगदी 5 ते 10 मिनटामध्येच मळून होतं. आणि हे रोज लागतं आपल्याला बघा. रोज उठलं की आपल्या डबे असतात, कोणाला ड्युटी असते, मग त्यासाठी चपाती तर हवीच असते. मग त्यासाठी रोजचा हा टास्क असतो की पीठ मळताना हातही भरतात आणि वेळही जातो, परातही खराब होते आणि आपल्याकडे वेळही नसतो. तर तुम्हाला मी आज एक सोपी ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून रोज तुम्ही 5 ते 10 मिनटामध्ये पीठ मळू शकता. अगदी सोपी ट्रिक आहे आणि काही त्यासाठी वेगळं असं काही आपल्याला मटेरियल विकत घ्यायची गरज नाही किंवा आटा मेकरसुद्धा घ्यायची गरज नाही. आपण तर स्मार्ट गृहिणी असतो, आपल्या डोक्यात अनेक कल्पना असतात. तशीच एक कल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे आणि ती मी कधी ना कधी वापरते. जेव्हा मी जास्त गडबडीमध्ये असते, घाईमध्ये असते, त्यावेळेस मी नक्कीच फॉलो करते. चला म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करूया. मग आपण जेव्हा पीठ परातीमध्ये मळतो तेव्हा हात किती खराब होतात आणि वेळही जातो आणि परात बघा किती खराब होते. हे रोजचं असतं, मग ह्याला धुवायला पण टाईम जातो. तर मी तुम्हाला एक ट्रिक काय सांगते की एक पॉलिथिन घ्यायची, म्हणजे कॅरी बॅग घ्यायची स्वच्छ आणि त्याला आतून तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये अगोदर पीठ टाकायचं, बोटाने कालवायचं आणि छान पीठ मळून घ्यायचं. त्यात इझिली पीठ मळलं जातं आणि बघा अशा प्रकारे परत त्यातून पॉलिथिनमधून बाहेर काढायचं, थोडंसं तेल लावायचं आणि छान पीठ गोलसून घ्यायचं आणि ह्याच्या मस्त अशा मऊ लुसलुशीत चपात्या बनवायच्या. चपात्या कोणाला बनवायला येत नसतील व्यवस्थित, अगदी टम्म फुगलेल्या, तर मला कमेंट करा, त्यावर आपण व्हिडिओ बनवूयात.